तर आपण हे दृश्य बघतोय, सांगलीमध्ये जरांगे यांचं स्वागत जल्लोषात केलं जात आहे। जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 7 तारखेपासून या यात्रेला सुरुवात झाली आणि आज सांगलीमध्ये जरांगेंचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। 13 तारखेपर्यंत मनोज जरांगे यांचा हा पश्चिम महाराष्ट्र दौरा असेल आणि या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शहरांना ते भेटी देणार आहेत आणि आज आता ते सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत। जरांगेंच्या शांतता रॅलीचं सध्या सांगलीमध्ये जोरदार स्वागत होताना आपण बघतोय। हातामध्ये भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत सगळेच मराठा बांधव जरांगेंच्या स्वागतात सहभागी झालेले पाहायला मिळतात। जरांगेंची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही शांतता रॅली निघणार आहे। मराठवाडा यात्रा झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातली ही यात्रा त्यांची निघालेली आहे। 7 तारखेला ही यात्रा सुरू झाली असून 13 तारखेपर्यंत त्यांची ही यात्रा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे आणि आज सांगलीत ते पोहोचलेले आहेत। सांगलीत त्यांचं जोरदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे। शांतता जनजागृती रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरून मराठ्यांशी संवाद साधणार आहेत मनोज जरांगे। त्यासाठीच मराठवाड्याचा पहिला त्यांचा दौरा झालेला होता आणि त्यानंतर आता त्यांचा दौरा हा पश्चिम महाराष्ट्रात पोहोचलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी सुरुवात केलेली आहे या त्यांच्याच दौऱ्याला आणि आज त्यांचा सांगलीमध्ये जोरदार असं स्वागत करण्यात आलं आहे। सांगलीमध्ये शांतता जनजागृती रॅलीचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच जंगी असं स्वागत त्यांचं मराठा बांधवांकडून केलेलं आपण बघतोय।